बिग बॉस मराठी सीझन 6. बिग बॉस मराठी सीझन 6. आज होता भाऊचा धक्का एपिसोड नंबर 50. येस, 50 दिवस पूर्ण झाले आज. आणि यानंतर गेम किती इंटरेस्टिंग होतो ते आपण बघणारच आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं होतं आज एपिसोडमध्ये काहीही नव्हतं. राखीचं स्वयंवर दाखवण्यात आलं राकेशबरोबर. त्यांच्या ज्या रील्स व्हायरल होत्या, मीम्स रील्स ते राखीने जे ते एकंदरीत गाजराचं बोलली होती ते बाहेर व्हायरल झाले रील बनवून. आणि ते तर मी स्वतः बघितलं होतं, मला वाटतं एक 2-4 दिवसापूर्वीच बघितलं होतं. तर ते रील मी ऑलरेडी बघितलं होतं. तर ते रील दाखवण्यात आलं रितेश सरांकडनं. त्यानंतर राखी जे प्रभूला समजावते, तू ट्रॉफी जिंकशील असं तसं, तो प्रभू रडतो, तो ड्रामा माहिती ना, त्याच्यावरसुद्धा एक रील बनवण्यात आली, ती दाखवण्यात आली यांची. नंतर विशालचा जो अंड्याचा विषय त्याच्यावर पण एक रील दाखवण्यात आली. तिथं मला तर वाटतं एकदम कमी 4-5 सेकंडचे, काही कळालंच नाही ती. फक्त अंड्याबद्दल बोलणं लगेच कट. यांची मोठी दाखवली जरा. आणि ती राखीची गाजराची लय भारी. हा गाजर घेऊन वर का बसला, हा गाजर घेऊन खाली का गेला, हा गाजर घेऊन इकडे बसला. ते गाजराची जी रील आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. मी स्वतः बघितली होती ती आणि शपथ मी तर कमेंट पण केली होती का छान बाई. तर या सगळ्या गोष्टी आहे. तर नमस्कार, मी मेघा आणि मी स्वागत करते माझं चॅनल ॲक्शन शॉर्ट्सवर. तर आज दाखवण्यात काय आलं मी तुम्हाला सांगितलं, रील्स, राखीचा स्वयंवर राकेशबरोबर, आणि मग त्यानंतर वाईल्ड कार्ड एंट्रीज. आणि वाईल्ड कार्ड एंट्रीजने घरात येऊन काय वाटतं तुम्हाला, हे वाईल्ड कार्ड एंट्रीज शोला उचलतील का शो अजून डाऊन होईल, काय वाटतं तुम्हाला? तर एकंदरीत मला आहे ना तुम्हाला सांगू का, रेवा जी ना रेवा, ती थोडीशी अशी वाटते गेममध्ये, थोडीशी संस्कृती, ती जसं सायकोलॉजीबद्दल बोलत होती एकंदरीत, तर जशी सायकोलॉजी ती रीड करते बाई. तर बघूया ती किती भांडते आणि नाही. मला वाटतं एकंदरीत ती भांडणांपासून ना थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न करते. रेवा तशी नाही वाटत मला, रेवा थोडीशी भिडणारी वाटते मला. तर मला वाटतं रेवा वर्सेस रुचिता आपल्याला घरात भरपूर बघायला मिळेल. तो बघूया यार की रेवाबरोबर कोण लढायला जातं. आणि राहिलं संकेत, यार संकेत थोडासा मला गौरव टाईप प्लेयर वाटतो बरं का. गौरव खन्ना, म्हणजे आत्ता जो तुम्ही सीझन तो हिंदी पाहिला त्याच्या टाईप, म्हणजे ना त्याची गेम आहे ना थोडीशी वेगळी राहील मला असं वाटतं. म्हणजे तो असं डिरेक्टली कोणाला बोलणार नाही, एकदम अपशब्द खूप जास्त बोलणार नाही, पण या घरात येऊन सगळ्यांचंच डोकं जे नसून जातं जसं तो बोलला नाही का, की मी सोज्वळ आहे, मी शांत आहे. तर शांत लोकांना जेव्हा राग येतो ना, तर तो इतका खतरनाक असतो ना बाई. तर तो राग ना आपल्याला बघायला मिळेल. बघू संकेत तो राग बाहेर आणतो की तो राग कंट्रोल करतो. ॲक्टर आहे ना, ॲक्टर कंट्रोल करतात रागाला. पण काही सगळ्यांना जमते हे नाही, काही जणं नाही करते, काही जणं येऊ देतात पर्सनॅलिटी बाहेर, काही जणं नाही येऊ देते. तो हा पण एक डिफरन्स असतो. आणि काही जणांना एवढी सवय असते ना, इवन ना बघा, गौरव खन्ना जेव्हा हिंदी बिग बॉसमध्ये होता आणि मी जेव्हा त्याचं एक जजमेंट केलं होतं की त्याच्या नेचर किंवा काय, किंवा मग तो ॲक्टिंग करतो की नाही घरामध्ये रिअली, बट नाही, घरामध्ये तुम्ही किती जास्तीत जास्त 21 दिवस ॲक्टिंग मोडमध्ये चालू शकता. एकंदरीत तुम्ही एकदम 100 दिवस ॲक्टिंग नाही करू शकत यार. दिवस रात्र ते कॅरेक्टर पकडणं जोक नाही आहे. नाही पकडू शकत. तर ते रिॲलिटी ना एक समोर येतेच. जसा गौरव खन्ना चिडला होता फरहाना भट आणि तान्यावर की हे ट्रॉफी मी घेऊन जाईल, आणि फरहानाला बोलला होता तू टाळ्या वाजवशील, आणि त्यांनी ट्रॉफी घेतली ना तेव्हा त्या फरहानाकडनं टाळ्या वाजवून घेतल्या होत्या. तर हे असे काही कॉन्फिडंट लोक पण असतात. चला मी हिंदी बिग बॉसमध्ये कुठे तुम्ही बोर व्हाल परत. तर या एकंदरीत असे पर्सनॅलिटीज असतात. मी म्हणत नाही संकेत आहे ना एकदम गौरव खन्नासारखा आहे, बिलकुल नाही. पण ज्या प्रकारे तो त्याचं जे व्यक्तिमत्व सांगतो आहे ॲज अ ॲक्टर म्हणून, सोज्वळ शांत आहे हे ते, पण मग बोलायला लागलं तर मग बोलतो. आपल्याला अजून त्यांना बघावं लागलं. आपण त्यांची एकच झलक पाहिली.
झलक पाहिली. आणि मेन म्हणजे यांना ज्या चावया दिल्या पॉवर की यांनी सांभाळून ठेवलं बरं. त्या घरामध्ये ते प्रभू एक चोर आहे, ती अनुश्री एक डबल चोर आहे बाई. मग एवढे चोर आहे घरात भरलेले, यांची चावी चोरीला जाईल यांची, मला असं वाटते एकंदरीत. मी अजून तर काही प्रोमो नाही पाहिल्या, कारण मी थोडी मॅच पाहत होते. आणि मग जेव्हा असं वाटलं का नाही बाई इंडिया जिंकेल आता, आणि आता मग शेवटी मॅच सोडून इकडं आली मी डायरेक्ट रिव्ह्यू करायला. तर कसं आहे, मग मला आहे ना रिव्ह्यू करायला लेट होतो. आणि मग मी आज बघा, कालचा भाऊचा धक्का मी आज सकाळी टाकला आहे, पण बहुतेक लोकांनी बघितलंच नाही. सो या अशा गोष्टी असतात, त्याच्यामुळे मी रात्रीच टाकते. काल खूप गोष्टी होत्या, पण आज जास्त नाही. आज वाईल्ड कार्ड एंट्रीज झालेल्या आहेत घरामध्ये. तर सगळ्यात आधी मी एपिसोडच्या सुरुवातीची गोष्ट सांगते. यांच्या ज्या रील आहे ना, मी सांगितलं जसं राखीची, ती गाजराची किंवा प्रभूची, या सगळ्या दाखवण्यात आल्या यांना. आणि मग त्याच्यानंतर आपण बघितलं यांचे ना डान्स झाले प्रत्येकाचे. सागरनी एका वेगळ्याच गाण्यावर वेगळा डान्स परफॉर्म करायचा होता. आणि मग 2 ग्रुप केले, ज्याच्यामध्ये रुचिता आणि मला वाटतं दीपाली दोघींना जे आहे ना त्यांनी ग्रुपचं कॅप्टन केलं. मग यांनी डान्स केलेत, या गोष्टी दाखवण्यात आल्या आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर लगेच राखीचं एकंदरीत स्वयंवर किंवा मग लग्नासाठी तिला निवडायला लावलं राखीला. मग राखीने राकेशला निवडलं. मग तिला विचारलं काय कपटी नणंद वगैरे कोण, तर मग तिने सांगितलं तन्वी. आणि मग त्याच्यानंतर धीरबद्दल विचारलं तर धीराबद्दल तिने प्रभूला निवडलं. त्याच्यानंतर आत्या म्हटलं तर आत्याला दीपालीला निवडलं. तर या सगळ्या गोष्टी एकंदरीत झालेल्या. राकेशला नवरा लागलं. त्याच्यानंतर बहुतेक गोष्टी अशा घरात झाल्या. त्याच्यानंतर लगेच ते सगळं कट झालं आणि लगेच बाई वाईल्ड कार्ड एंट्रीजची हिंट देण्यात आली. नंतर 3 वाईल्ड कार्ड एंट्री आल्या, वाईल्ड कार्ड एंट्री आल्या. त्यांचे मग सगळ्यात आधी रेवा आणि संस्कृतीचा आपल्याला डान्स परफॉर्मन्स बघायला मिळाला. त्याच्यानंतर लगेच त्यांना दोघींना विचारण्यात आलं की काय काही नाही. मग त्या दोघी म्हणताय का आम्हाला ना तुम्ही ना म्हणजे आयडियल कपल आहात आमच्यासाठी, रितेश सर आणि जेनेलिया मॅम. तर ना म्हणजे तुम्ही आणि जेनेलिया मॅम असं बोलली ती संस्कृती आणि इवन रेवा पण. तर रितेश बोले की माझी ना 7 नाही 7,000 जन्मासाठी बुकिंग आहे जेनेलियासोबत. तर म्हणजे बुकिंग झाली आहे. आणि तुम्हाला घरामध्ये भरपूर ऑप्शन आहे, प्रभू, राकेश, विशाले. तर असं त्यांना सुचवण्यात आलं. त्यानंतर संस्कृती सायकोलॉजी बद्दलची ही ना मजा घेतली रितेश सरांनी, का मी पण सांगतो. म्हणजे ना बघा ना, संस्कृतीला विचारण्यात आलं तर ती रेवाबद्दल ना सगळ्या चांगल्या गोष्टी बोलत होत्या, म्हणजे बोलत होती, जे एकदम युज्युअल असतं. आपण कोणाची अशी तारीफ केली का बाई तू स्ट्रेट फॉरवर्ड बोलते, हे बोलते, खरं बोलते किंवा काय, कोणी म्हणलं हां मग माझ्यात ते गुण आहेच नाही का पॉझिटिव्ह. निगेटिव्ह बोला बरं, कोणी ऐकण्यात रस ठेवेल का? बिलकुल नाही. तर हीच मजा रितेश सरांनी घेतली की तुम्ही दोघी खूप ब्युटिफुल आहात, तुम्ही दोघी खूप चांगल्या पर्सनॅलिटीज आहात, तुम्ही दोघी खूप शांत आहात, वेळ आली तर बोलता पण, या सगळ्या गोष्टी रितेश सरांनी बोलणार. तर मी पण एक सायकोलॉजीचा हे असं बोलून दाखवलं रितेश सरांनी. एकंदरीत तिची थोडीशी मजा घेतली. त्यानंतर संस्कृतीचा आवडता कोण, तो प्रभू, आणि रेवाची आवडती कोणतं, दीपाली, हे विचारण्यात आलं. त्यानंतर ॲक्टर डान्सर संकेत पाठक यांची एंट्री झाली. त्यांनी धुरंधरचं ते जे गाणं आहे त्याच्यावर परफॉर्म केलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की खरा संकेत कोण आहे, तर सोज्वळ, शांत आहे आणि फ्रेश एअर म्हणजे आवडते. रितेश सर बोलले फ्रेश एअर अशा ठिकाणी घेऊन जात आहात तुम्ही, तिथं ऑलरेडी ना तुफान बसलं. येस, करेक्ट, या गोष्टी बोलण्यात आल्या. त्यानंतर आपण बघितलं तिघांना उभं करण्यात आलं, म्हणजे संस्कृती, रेवा आणि संकेतला. आणि त्यांना विचारलं का तुमच्याप्रमाणे या चार्टमध्ये तुम्ही नावं ठेवायचे, हिट, फ्लॉप, टार्गेट आणि इग्नोर. तर इकडे संस्कृतीने हिटमध्ये ठेवलं आहे राकेशला आणि अनुश्रीला. येस, ती म्हणती का गरज तिथेच बोलतो, खूप जास्त वाद नाही घालत बसत. फ्लॉपमध्ये हिने ठेवलं आहे प्राजक्ता आणि सागरला. तिचं म्हणणं का वीक गेम आहे दोघांचीही, संस्कृतीचं म्हणणं. त्यानंतर टार्गेट कोणाला केलं आहे, तर तन्वीला केलं. स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आणि नॉईज करते. इवन तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की रितेश सर डायरेक्ट बोले की तन्वीला म्हणजे कॉम्पिट करायला आले, म्हणजे तन्वीला ऑलरेडी विनर मानतातच. का बरं बाकीच्यांना कॉम्पिट नाही करू शकत, बाकीचे काय स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज नाही? या हा पण विषय नाही. फेवरिझम करा, काही प्रॉब्लेम नाही, फेवरिझम करा,
पण कितनी हद तक, किती कराल? इग्नोर कोणाला करेल तर राखीला. संस्कृती तर रितेश सर पण असले का तुम्ही या व्यक्तीला कशा इग्नोर करणार आहे, पहिले तर ते सांगा. त्याच्यानंतर रेवा आली. रेवाला विचारण्यात आलं हिट कोण, तर दीपाली आणि राकेशला चॉईस केलं तिने मनातून खेळता दीपाली ताई खूप, आणि मग राकेश चांगले खेळताय घरात असं. मग नंतर फ्लॉप म्हणजे त्याच्याने सागर अगेन्स्ट जायचं असतं त्याला, फक्त आवाज मोठा करतो, अगेन्स्ट जायचं राहतं दरवेळेस याला फक्त. नंतर नंबर 2ला बाई तन्वीचं नाव घेतलं की आरडाओरडा खूप करते, खूप नॉईज करते म्हणून. नंतर टार्गेट कोणाला करायचं आहे, तर विशाल आणि तन्वी दोघांना. स्ट्रॉंग खेळताय, स्ट्रॉंग प्लेयर आहे, एक स्ट्रॉंग खेळतोय विशाल आणि स्ट्रॉंग प्लेयर आहे तन्वी, तर यांना टार्गेट करायचं आहे. तर इग्नोर कोणाला करणार, तर रुचिताला इग्नोर करणारे रेवा. त्याच्यानंतर संकेत काय म्हणतो इकडे हिटमध्ये कोण आहे, तर राकेश आणि अनुश्री. तर त्याचा अनुश्रीचा स्ट्रॉंग गेम चालू आहे, आणि इथं राकेशचं नाव नसतं, मी माझंच नाव लिहिलं असतं. वा, इतका ओव्हर कॉन्फिडन्स. नंतर फ्लॉपमध्ये त्यांनी ठेवलं आहे तन्वी आणि रुचिताला. त्याचा रुचिता जुक बॉक्स आहे, येस, आणि तन्वी आरडाओरड करत असते घरामध्ये. त्यानंतर बाई टार्गेट कोणाला ठेवलं, तर राखीला. तर तो म्हणे मला आहे ना राखीला टार्गेट नाही करते मी, पण मला राखीकडून टार्गेट व्हायला आवडेल. हे कळालं का तुम्हाला का? राखीला सर्वात जास्त फुटेज मिळते, आणि राखी हे नाव खूप मोठं आहे बिग बॉसच्या घरात, आणि असंही राखी नाव मोठं आहे, त्याच्यामुळं तिच्याकडून टार्गेट व्हायचं आहे याला. या गोष्टी. तर इग्नोर कोणाला करणार, तर तो कोणालाच नाही. या घरात मी कोणालाही इग्नोर करणार नाही, सर्वांना उत्तर देईल. वा, स्मार्ट मूव. नंतर इथे असं बोलले मेहनतीचा का शॉर्टकटचा दरवाजा, हे बघूया. नंतर भाई डायरेक्ट एंट्री मिळणार आहे तुम्हाला शॉर्टकटचा दरवाजाने, आणि प्रिव्हिलेजेस आणि पॉवर मिळतील. अरे वा, पॉवर की मिळणार, पण घरात सापडून ठेवावं लागेल. चोर आहे चोर. प्रोमो तर अजून बघितला नाही मी, प्रोमो कटला आहे का बघावं लागेल. नंतर आपण पॉवर की यांना मिळाली. मग रितेश बोलले की आमचा गेम काय, आमचा गेम पालटायचा आहे. येस, असं बोलले. मग बिग बॉस बोलले सगळ्यांना एकत्रित लिव्हिंग एरियात सगळ्या घरच्यांना जमा केलं त्यांनी, म्हणजे कंटेस्टंटला. आणि मग बिग बॉस बोलले 14 आठवड्याचा खेळ मध्यावर येऊन थांबला आहे. अर्धा खेळ पूर्ण केल्याबद्दल तुमचं अभिनंदन, असं बिग बॉस बोलले. ग्रुप बनवून घेतले, तुमची पकड होती गेमवर तुमची, आणि हा गेम फक्त तुमचा नाही तर कंटेस्टंटचा आहे. आणि मग गेल्या वेळी तर सुनामी आली होती, पण आता प्रलय येणार आहे, आणि 3 वाईल्ड कार्ड सदस्य हे घरात एंटर करणार आहे. प्रलय आणि सुनामी, आणि मग हे बाकीचे कोण आहे, छोटे मोठे हे नाले बिले आहेत की ओढे आहेत, सांगून द्या तेवढं बाकीचे सदस्य. मग सागर म्हणतो एकेकाला घालवू, थांबा आपण टेन्शन नका घेऊ. सगळ्यांना दाखवलं स्क्रीनवर तिघांना. तर हे म्हणतात अरे यार आत्ता तो बाई कुठं विशालचं तोंड बघितलं का, खतरनाक उतरलं आहे बाई, खतरनाक. त्याला वाटलं मी असा एवढा गेम मेहनतीने सेट केला आहे ना, आता माझ्या गेमची वाट लावता का काय. तर या सगळ्या एकंदरीत गोष्टी दिसत आहे भाई आपल्याला. बाय द वे प्रोमो आला आहे का, लेट मी चेक प्रोमो आला आहे की नाही. मग मी तुम्हाला प्रोमोबद्दल पण सांगते की काय प्रोमो आउट झाला आहे. बिग बॉस मराठी लेटेस्ट प्रोमो. 1 मिनिट, आवाज कमी करते. प्रोमो आलाय, बघूया काय झालंय घरात नेमकं. म्हणजे सोमवारी आपल्यासाठी काय मसाला आहे. OMG, विशालने संस्कृतीच्या डोक्यावर पाणी टाकले. पहिले संस्कृतीने टाकले, विशाल झोपला होता तर पहिले ती उठवत होती पण उठला नाही विशाल, आणि त्याने डायरेक्ट संस्कृतीच्या डोक्यावर पाणी टाकले.
मी सांगते तुम्हाला, भाऊच्या धक्क्यावर खतरनाक शाळा विशालची होईल. म्हणजे आता डायरेक्ट 6-7 दिवसांनी येते, पण होईल. या गोष्टीवर बोललं जाईल विशालला. तिच्या डोक्यावर पाणी टाकलं आणि ती शॉकमध्ये उभी. अरे तांडव कर बाई घरात तू, संस्कृती. या गोष्टी आपल्याला दिसणार आहे बाई, खतरनाक दिसतंय गोष्टी. विशालच्या डोक्यावर तिने पाणी टाकलं आणि त्यानंतर येस, विशालने जे केलं त्याबद्दल बोललं जाईल का बघूयात. आता डायरेक्ट भाऊच्या धक्क्यावर बोललं जाईल माझ्या मते, की मग बिग बॉसच काही बोलतात, बघूया. या सगळ्या एकंदरीत गोष्टी दिसत आहे आपल्याला. संस्कृती दिसते बाई घरात काही ना काही करताना. आता बघूयात काय होतं काही नाही. चला आपण इथे बोलूया. कुठे होतो आपण? येस, उद्या मजा येणार बघायला. मी कुठं होती? सागर म्हणतो एकेकाला घालवू थांबा. त्यानंतर सॉरी, हे जे मध्ये तुम्हाला डिस्टर्ब, मी म्हटलं काहीतरी असा खतरनाक प्रोमो आला असेल, पण नाही, ठीकठाक प्रोमो आलेला आहे. की आय थिंक तिची चावी पण चोरली कोणीतरी, ती जी संस्कृती वाटतं तिची. आणि संस्कृतीच्या डोक्यावर पहिले म्हणजे तिने विशालला उठवण्याचा प्रयत्न केला, उठला नाही विशाल, आणि मग तिने विशालच्या अंगावर केसांवर पाणी टाकलं. विशालने उठून डायरेक्ट बॉटल खाली केली तिच्या डोक्यावर. सो बघूया बिग बॉस काय म्हणतात, की डायरेक्ट रितेश सरांच्या दरबारात सुनावणी होईल पुढच्या वीकमध्ये डायरेक्ट आता. तर बिग बॉस म्हणाले त्यांना घरातील मतं विचारली आहे, टार्गेट हिट की फ्लॉप. त्यानंतर घरच्यांना उत्तरं दाखवण्यात आली बाई, पूर्ण चार्ट दाखवण्यात आलं. प्रभू शोधता मी कुठे, अरे प्रभू कुठंच नव्हता पूर्ण चार्टमध्ये. शॉर्टकट म्हणजे दाराने आले ते, पॉवर की मिळाली त्यांना, घरच्यांना सगळ्यात सांगण्यात आलं. घरच्यांनी डोक्याला लावलं, अरे भाई साहेब काय होईल आता आपलं. मग नंतर पुढील आठवड्याची इम्युनिटी प्लस कॅप्टन पदाची उमेदवारीसुद्धा त्यांना मिळाली. तर आता एकंदरीत विशालने डोक्यावर पाणी टाकलं. संस्कृती कॅप्टन झाल्यावर याला काही पनिशमेंट मिळेल का बघूया. ती कॅप्टन होती का पहिले तेच बघूया. नंतर अनेक दारं उघडली गेली या पॉवर कीसाठी. बिग बॉसचं घर आता बंद होणार आहे बिग बॉस म्हणे. आणि आता बिग बॉस घराचं रूपांतर एका हॉटेलमध्ये जाणार, बीबी हॉटेलमध्ये रूपांतर होणार आहे. रेवा, संकेत, संस्कृती VVIP गेस्ट असतील, बाकीचे सदस्य सामान्य असतील आणि तिन्ही जण स्टाफ चूज करतील. आता पहारेकरी निवडायचा आहे, त्याच्यात 2 सेवक निवडायचे. तर पहारेकरीमध्ये पहिले रेवानी सागरला सांगितलं आणि पहिरेदारीमध्ये संस्कृतीने रुचिताला सांगितलं. या गोष्टी झाल्या. पर्सनल काम करून घ्यायचे आहे असं बोलण्यात आलं. संकेत पेहरेदारीसाठी रुचिताला निवडतो बाई. रुचिता म्हणती कसे उपकार फेडू मी तुमचे. मग संकेत म्हणतो जागरण करून तू उपकार फेड. बाई तोंड उतरलं तर रुचिताचं. तर बिग बॉस बोलले त्यांना दिवसा तुम्हाला टास्क करायचं आहे आणि रात्री तुम्हाला पहारा द्यायचा आहे. रुचिताने आमचं झोपेचं काय होईल. बिग बॉस म्हणे सकाळी गाणं वाजल्यानंतर डान्स वगैरे करून तुम्ही परत एकदा झोपू शकता थोडा वेळ, असं सांगितलं. त्यानंतर रुचिता, सागर हे पहारेकरी, दोघांना ठरवलं पहारेकरी. बिग बॉस बोले जागा राहून पहारा आणि दिवसा टास्क. नंतर तिघांच्या बहुमताने सेवक निवडायचं आहे. मग संस्कृती बोलते प्राजक्ता आणि राखी. तर इकडं रेवाचं थोडंसं अनिर्णितच राहिलं. नंतर संकेत म्हणतो विशाल आणि तन्वी सेवक जसं यांनी निवडलं आहे तर संस्कृती रेवांनी पण हामी भरली, हा विशाल आणि तन्वी. मग सेवक म्हणून विशाल आणि तन्वीची निवड करण्यात आली आहे. इकडं पहारेकरी म्हणून रुचिता आणि सागरची निवड करण्यात आली आहे. येस. त्यानंतर बिग बॉस संपूर्ण आठवडा आपण VVIP आहात. रेवा छान दिसताय तुम्ही. रेवा, बिग बॉसनी तारीफ केली रेवाची. रेवा खूप छान दिसताय तुम्ही. संस्कृती तुम्ही खूप हॉट दिसताय. आणि मी म्हटलं आता संकेतला म्हणाल संकेत तुम्ही खूप हँडसम दिसताय, खूप क्यूट दिसताय, एकदम चॉकलेट बॉय दिसताय, असं काही ना काही म्हणतील. पण बिग बॉस म्हणाले तुम्ही किंग म्हणून आलाय. अरे हे काय किंग?
अहो तारीफ करा, तो हँडसम दिसतोय, तो चॉकलेटी बॉय दिसतो, चॉकलेट बॉय दिसतो, काहीतरी तसं बोला ना बिग बॉस. किंग काय दिसतोय. हं? आणि मग त्यांना सांगितलं, आता तुम्ही घरात प्रवेश करू शकता. येस, आता घरात प्रवेश करू शकता. आणि जसा त्यांची प्रवेशाची वेळ आली, भाऊचा धक्का संपला. आणि मग उद्या येणारी ती मजा. मी जसं तुम्हाला बोलली, विशालच्या डोक्यात हिने पाणी टाकलं. तसं त्याच्या आधी ना खूप टाईमपास टास्क वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यात, त्यांच्याबद्दल काही मी बोलत नाही. तर मला माहिती आहे तुम्हाला आजचा भाऊचा धक्का तुम्हाला वाटला असेल, अरे हिने तर 20 ते 21 मिनिटातच सगळं आवरून घेतलं, कारण आज काही झालंच नाही. ते सगळे टास्क झाले, राखीचा स्वयं वगैरे, त्याच्याबद्दल मी काय बोलू. ठीक आहे. पण इकडे येस, फक्त यांची एंट्री झाली, यांच्या ज्या पावर वगैरे ते सांगितलं मी, तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं काय. आणि त्यांचा चार्ट दाखवण्यात आला ते पण सांगितलं. तर ओव्हरऑल आजचा रिव्ह्यू इतकाच होता, कारण आजच्या एपिसोडमध्ये इतकंच होतं. आणि डान्स परफॉर्मन्स वगैरे त्यांच्याबद्दल काय सांगू मी. आता त्या स्टेप्स मला नाही सांगता येणार इथे. तर ते सगळे असे डान्स आहे ना, बघून एन्जॉय करायचा असतो, कोणाच्या सांगून काय. तर ते डान्स वगैरे झाला, ते झालं. आणि आज एकंदरीत एवढाच होता एपिसोड. तर कसा वाटला तुम्हाला एपिसोड नंबर 50 कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हे जे 3 वाईल्ड कार्ड आहे, हिट आहे की फ्लॉप आहे, प्रलय आहे की ओढा आहे, सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चॅनलला गाईज. असंही सगळ्यात आधी मला वाटतं वाईल्ड कार्डची जी नावं आहे ना, मी तुम्हाला इथं सांगितली होती. आणि रोशन भजनकरचं इव्हिक्शन झालं यार. येस, तर त्याच्याबद्दल पण मी बातमी माझ्या चॅनलवर टाकली होती. म्हणूनच तुम्हाला जर फटाफट अपडेट्स पाहिजे असेल बिग बॉसचे, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओला लाईक करत चला. आणि बेलची घंटा दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल माझा व्हिडिओ पडला की. आणि तुम्हाला जे ना खबरी पण मिळते. म्हणजे असतं ना यार, एक क्युरिओसिटी असते यार, टास्कचा जर अर्धवट झाला, पण कॅप्टन कोण झाला असेल, तर कॅप्टन कोण झाला असेल मी सांगेल तुम्हाला. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आज वाईल्ड कार्ड एंट्रीचे जे सदस्य आहे त्यांचं सगळं दाखवलं. आणि उद्या ते घेतील घरात एंट्री, आणि घरात धमाके पाहायला भेटणार. जसा मी थोड्या वेळापूर्वी धमाका घेतला का, विशालने पहिले तिने विशालच्या डोक्यात पाणी टाकलं थोडंसं, आणि मग याने डायरेक्ट बॉटलच खाली केली. आता घरात बघू काय प्रलय वगैरे आणतात हे. चला, मी आता झोपते. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, शुभरात्री. आजच्या एपिसोडमध्ये एवढं काहीच नव्हतं. तुम्हाला वाटत असेल काही इतके लवकर जो आहे ना मग रिव्ह्यू खतम केला, तर आज काहीच नव्हतं. वाईल्ड कार्ड एंट्रीज होती, आणि त्या रील्स व्हायरल झाल्या त्या सांगितल्या, आणि राखीचं ते स्वयंवर होतं. बाकी या व्यतिरिक्त काहीही नव्हतं. त्या तंतोतंत टी शर्टची एक चर्चा झाली, ती सांगायची राहिली मला, की तंतोतंत टी शर्ट वाटण्यात आले तन्वी सोडून सर्वांना. आणि राखीचं जे लक्झरी प्रॉडक्ट आहे ते पण देण्यात येणार आहे, ते पण सांगितलं की राखीने टास्क जिंकला आहे, तिला ते प्रॉडक्ट देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त काहीही झालेलं नाही. 3 वाईल्ड कार्ड आल्या, आता मजा बघूया की काय काय होणार आहे घरात. येस, आणि मग आपण यांच्याबद्दल ना उद्या यांच्याबद्दल सविस्तर बोलूया, की हे दूरपर्यंत जातील का यांचा पत्तामध्येच कटल. आणि राहिलं राखीची गोष्ट, मला या विचारलं एकाने की राखीचा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होईल का आता यांनी जर 3 वाईल्ड कार्ड आणले, तर राखीचा म्हणजे राखीला तेव्हाच हे पाठवतील मला असं वाटते, जेव्हा हे 3 जण आहे ना शो अप करतील. यांच्याकडनं शो अप नाही झाला तर ते राखीला मग ठेवतील. तुमचं काय म्हणणं यावर एकंदरीत मला सगळ्यात महत्त्वाचं ते सांगा, की हे 3 कंटेस्टंट जे वाईल्ड कार्ड एंट्रीज आहे ते हिट आहे की फ्लॉप आहे, तुम्हाला काय वाटतं. चला, टेक केअर, गुड नाईट, बाय.